मावळ परिसरातील महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर। सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पुणे जिल्हा परिषदेच्या 73 सदस्यपदांसाठी आरक्षण जाहीर झालं। इच्छुकांनी आता निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे। अनेक प्रस्थापितांना आरक्षणामुळे धक्का बसलाय। मावळ तालुक्यातील 10 जागांसाठी पंचायत समिती आरक्षण जाहीर झालं। सभापतीपद चांदखेड गणात राहणार असून हे नागरिकांच्या मागास वर्गातील महिला प्रवर्गासाठी राखीव आहे। मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक पार पडली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50% तरुणांना संधी देण्याची घोषणा शरद पवार यांनी केली। चांदखेड ग्रामपंचायत उपसरपंचपदी दादाभाऊ केदारी यांची बिनविरोध निवड झाली आहे। भारती पवार यांच्या निधनामुळे यावर्षी बारामतीत शरद पवार कुटुंबियांनी दिवाळी पाडवा साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे। यंदा 12वीच्या परीक्षा 10 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 तर 10वीच्या परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहेत। दिवाळीपूर्वी प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी महामंडळानं प्रवास योजनेच्या पास दरामध्ये 20 ते 25% कपात केली। ही कपात 7 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू आहे। तळेगाव दाभाडे येथील राव कॉलनीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। पारंपरिक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पैठणी जिंकण्याची संधी महिलांना मिळाली। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी बंधनकारक झालेल्या KYC प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत असल्यानं अनेकांची प्रक्रिया अर्धवट राहिली आहे। फटाके विक्रीसाठी अग्निशामक विभाग व पोलिसांची परवानगी अनिवार्य आहे। विनापरवाना विक्री केल्यास कायदेशीर कारवाई होईल असा इशारा पोलीस खात्यानं दिला आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयानं गुन्हे शाखेत 5 युनिट रद्द करून नवीन 4 युनिटची रचना केली आहे।